नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, तर आपण या व्हिडिओमध्ये वनरक्षक भरती रिलेटेड खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तर याच्यामध्ये एका जिल्ह्याची सिलेक्शन लिस्ट आलेली आहे आणि ठाणे जिल्ह्याबद्दल काही एक परत नवीन नोटिफिकेशन आलं आहे. तर ती संपूर्ण माहिती बघणार आहोत आणि कोल्हापूर जिल्ह्याची फायनल मेरिट लिस्ट आलेली आहे. तर याच प्रकारे आपण हे सर्व पॉईंट कव्हर करणार. सिलेक्शन लिस्ट आणि म्हणजेच अंतिम निवड सूची प्रसिद्ध झालेली आहे. तर ही माहिती आपण बघणार आहोत. ओके, तर काय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आता बघू. चला, मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन चालतो. त्या टेलिग्राम ग्रुपवरती गेले तुम्ही तर तुम्हाला इथे PDF भेटून जाईल. तर ही आहे आपली कोल्हापूर महानगरतर्फे कोल्हापूर वनरक्षक जी भरती झालेली होती त्या संदर्भात हे परिपत्रक आहे. तर आता इथे जास्त डिटेल वाचत नाही मी. याच्यामध्ये बघा अंतिम काय म्हणतं आहे. तर ही जी आहे प्रत्यक्ष यादीसोबत आपली जी निवड यादी इथे जाहीर करण्यात आली आहे. तर आपण शॉर्टमध्ये बघून घेऊ आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहे त्या सर्वांचे कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आता जर इथे सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो, तर इतर जे तुम्हाला जो जॉब जॉईन करायचा म्हणजे तुम्हाला वनरक्षकचं जर करायचं असेल तर उत्तम पेमेंट असल्यामुळे तर तुम्ही वनरक्षक जॉईन करा. इतर जागा ब्लॉक करू नका, हीच एक विनंती आहे. बाकी तुमची इच्छा. तर बघा कट ऑफ कितीपर्यंत गेला एक शॉर्टमध्ये आपण आयडिया घेऊन घ्यायची. तर बघा हे टॉपर कॅन्डिडेट्स आहेत. यांची टोटल मार्क्स आहेत 192. धाव चाचणी यांनी पूर्ण केली आहे 16.58 मिनिटामध्ये आणि 112 मार्क्स यांना एक्झाममध्ये होती आणि त्याच्यानंतर फिजिकलमध्ये 80 पैकी 80 असे मिळून 192 मार्क्स झालेले आहे. या प्रकारे सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे. ही लिस्ट तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवरून पण जॉईन करू शकता. याच्या प्रकारे सिलेक्टेड कॅन्डिडेट्सचे असे नाव आहे आणि तुम्ही संपूर्ण ही लिस्ट बघू शकता. ओके, आता जर इथे जास्त डिटेलमध्ये मी काही माहिती देत म्हणजे आणखी जास्त काही माहिती सांगत नाही, कारण जर व्हिडिओ मग पुन्हा लांब होऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी माहिती पण कव्हर करायची आहे. तर ठाणे वनरक्षक भरतीतर्फे एक महत्त्वाची माहिती आहे. तर तो पण आपण इथं पॉईंट कव्हर करणार आहोत. ओके, तर हा एक पॉईंट कव्हर झाला आपला. आता मी तुम्हाला घेऊन चालतो सेकंड याच्यावरती. तर टेलिग्राम ग्रुप आहे आपला. या टेलिग्राम ग्रुपवर दोन्ही टाकलेले आहे. आता हे कोल्हापूरचं आपण बघितलं. त्याच्यानंतर एकदम शॉर्टमध्ये आपण ठाणेची अपडेट बघून घेऊ. ठाणेतर्फे काय अपडेट आली आहे बघूया आपण. तर ज्यांनी ठाणेसाठी आपली धावचाचणी दिलेली होती 20/2/2024ला झालेली होती, 20 ते 26 या तारखेमध्ये. त्याच्यानंतर इथे बघा काय म्हणते, त्या दिवशी जे कॅन्डिडेट्स बघा धावचाचणीकरता पात्र ठरलेल्या तथापि नेमून दिलेल्या दिवशी अनुपस्थित राहिलेल्या पुरुष व महिला उमेदवारांसाठी धावचाचणी आता एक परत संधी देण्यात येते तुम्हा सर्वांना. तर एक खूप म्हणजे चांगला उपक्रम म्हणू शकतो आपण. जरी आपण त्या दिवशी जरी प्रेझेंट नसाल तुम्ही, तर आता एक शेवटची संधी तुम्हाला 3/3/2024 रोजी एक धावचाचणी घेण्यात येत आहे. तर या दिवशी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे आणि वेळेवर उपस्थित न झालेल्या आणि गैरहजर आलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी दिली जाणार नाही. तसेच ही संधी अंतिम असून उमेदवाराकडून प्राप्त होणाऱ्या कोणत्याही अर्जाची दखल इथे घेतली जाणार नाही. तर शेवटची संधी आहे. जे कॅन्डिडेट्स काही कारणास्तव ॲब्सेंट होते तर त्यांना सर्व रूल आता फॉलो करायचे. ज्या प्रकारे कागदपत्र आणि पडताळणी त्याच दिवशी होणार आहे. तर हे संपूर्ण आपल्याला घेऊन जायचं आहे. आणि इथे तुम्हाला ठाणेसाठी बघा कुठे होणार आहे धाव चाचणीचे ठिकाण आहे. हिंदू प्रदेश सम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर समृद्धी महामार्ग शेलवली इथे होणार आहे. ओके, आणि तालुका आहे शहापूर, जिल्हा ठाणे आणि टाईम दिलेला आहे 3/3/2024 सकाळी 5:45. तर जे काही आपले विद्यार्थी मित्र आहेत ज्यांनी ठाणेसाठी अप्लाय केलेला आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. जास्तीत जास्त शेअर करा आणि रेग्युलर अपडेटसाठी तुम्ही एका चॅनलला काय करायचं, सबस्क्राईब करा. मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे माहिती मित्रांनो. जे काही तुमचे मित्रमंडळी असतील त्यांना तुम्ही ही माहिती शेअर करा. तर सध्यासाठी हीच माहिती होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.